तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे या साईडवर आणि समोरच्या बाजूला हा जो नागपूर तुळजापूर हायवे दिसत आहे हा वर्धाकडे नागपूरकडे निघून जातो आणि त्याचप्रमाणे या बाजूला यवतमाळ आणि तुळजापूरकडे हा हायवे जातो आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्टीलचे गर्डर ठेवण्यात आलेले आहे। समोरच्या बाजूला तुम्हाला ब्रिजचं काम सुरू असताना दिसून येईल, त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊया आणि ती साईड पण मी तुम्हाला जाऊन दाखवतो, कारण त्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग सुद्धा आहे। नागपूर तुळजापूर हायवेला वर्धा नांदेड रेल्वेची क्रॉसिंग आहे आणि कंस्ट्रक्शनचे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एका छोट्या बॉक्स कल्वर्टचं काम सुरू आहे। तर सर्वात आधी आपण ते बघूया हे किती काम झालं आहे, त्यानंतर तुम्हाला मी नेतो समोरच्या साईटवर। सध्या वाहतूक मित्रांनो नॅशनल हायवे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक आहे आणि आपण पाहू शकता स्कॅफोल्डिंग टाकून या ठिकाणी शटरिंगचं काम सुरू असलेलं आपल्याला दिसून येते। हा एक अंडरपास बॉक्स कल्वर्ट आहे, पण याचा वापर कशासाठी होणार हे सध्या सांगता येणार नाही, कारण हा पूर्ण ब्रिज बनल्यानंतर या ब्रिजवरून स्लोप येणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण जे बाकी जे स्टीलच्या गटरसाठी वापरण्यात येणारं जे काही मटेरियल आहे जॉईन करण्यासाठी ते या ठिकाणी ठेवलेलं आहे। मित्रांनो, थिकनेस पाहू शकता या ठिकाणी बघून घ्या किती मोठं किती जाड आणि वजनदार हे गटर असतात आणि हे गटर जे आहे हे पूर्ण क्रेनच्या मदतीने ब्रिजच्या वर ठेवण्यात येईल। ठिकाणी आपण पाहू शकता या गडरला तुम्हाला हे जे होल दिसत आहे हे गर्डर टू गर्डर जॉईन करण्यासाठी मित्रांनो हे होल आहे। तर हे जे बोल्ट तुम्हाला वरच्या बाजूला दिसत आहे हे कॉन्क्रीटच्या कास्टिंगमध्ये म्हणजे स्लॅबमध्ये येणार आहे आणि समोरच्या बाजूला सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी काही डिटेल्स दिलेले आहे। स्पॅन 30 मीटरचा मित्रांनो स्पॅन असणार आहे आणि मार्क नंबर दिलेला आहे। या ठिकाणी स्पॅन नंबर 3 आणि गर्डर नंबर 4 असे या ठिकाणी मार्किंग आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गर्डर ठेवलेले दिसून येतात। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मोठ्या मेजर ब्रिजवर आणि या ठिकाणी आपण पाहू शकता नागपूर तुळजापूर हायवेला वर्धा नांदेड रेल्वे या ठिकाणी क्रॉस झालेली आहे आणि त्या ठिकाणी एक टेम्पररी क्रॉसिंगसुद्धा करण्यात आलेली आहे। या बाजूला जे आहे यवतमाळ नांदेडकडे ही रेल्वे लाईन जाते आणि समोरच्या बाजूला वर्धा शहराकडे ही रेल्वे लाईन जाते आणि या ठिकाणी आपण पाहू शकता क्रॉसिंगच्या मागच्या बाजूला एक पियर तयार झालेला आहे। या ठिकाणी पियर कॅपच्या लेवलपर्यंत मित्रांनो या पियरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे या बाजूला सुद्धा आपल्याला एका पियरचं काम पूर्ण झालेलं दिसून येते आणि शटरिंग मटेरियल वगैरे समोरच्या बाजूला या ठिकाणी पडलेलं आहे। शटरिंग मटेरियलची तुम्ही साईज पाहू शकता, म्हणजे पियर किती राऊंडमध्ये जवळपास 2 मीटर डायमीटरचा मित्रांनो हा पियर असण्याची शक्यता आहे। आणि इकडे या बाजूला आल्यानंतर आपल्याला स्टील वगैरे पडून असलेलं दिसून येते, जे या ब्रिजच्या कंस्ट्रक्शनसाठी कामी येणार आहे। समोरच्या बाजूला पिलर उभे असलेले आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी शटरिंग मटेरियल वगैरे पडलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला रेल्वेची फेन्सिंग दिसून येते, कारण या ठिकाणी वर्धा नांदेड रेल्वे लाईन क्रॉस झालेली आहे आणि जसं की तुम्हाला माहीत आहे वर्धा ते कळंबपर्यंत ही रेल्वे लाईन सध्या रनिंगमध्ये आहे, धावत आहे आणि या बाजूला कंस्ट्रक्शन इक्विपमेंट वगैरे ठेवलेले आहे, ट्रक आहे, त्याचप्रमाणे कॉन्क्रीट मिक्सचर आपल्याला दिसून येते। या ठिकाणी शटरिंग मटेरियल आहे आणि समोरच्या बाजूला कॉलमचं काम मित्रांनो पूर्ण झालेलं आहे। पियर कॅपपर्यंत या ठिकाणी पियरचं काम पूर्ण झालेलं आहे, दोन्ही आणि दोन त्याचप्रमाणे 4 पिलर आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि हे जे तुम्हाला चौकोनी स्ट्रक्चर या ठिकाणी दिसून येत आहे, स्टीलचा सपोर्ट या ठिकाणी उभा असलेला दिसत आहे। तरी मित्रांनो स्लॅब लेवलपर्यंत गडरला सपोर्ट देण्यासाठी आणि पूर्ण हा एरिया अशाच प्रकारे या स्टीलच्या गडरने या ठिकाणी सपोर्ट देण्यात येईल आणि त्यानंतर जे मी तुम्हाला आधी स्टीलचे गटर दाखवले ते या सपोर्टवर ठेवण्यात येईल आणि स्लॅब कास्टिंगचे काम नंतर सुरू करण्यात येईल। या मेजर ब्रिजच्या शेवटच्या टोकावर सुद्धा एका बॉक्स कल्वर्टचे अंडरपासचे काम सुरू आहे आणि खालच्या बाजूला तुम्हाला स्टीलचे काम झालेले दिसून येते, शटरिंग वगैरे लावलेले आहे, वर्टिकल रॉड उभी आहे
आणि मागच्या बाजूला तुम्हाला तो मेजर ब्रिज दिसून येतो। मित्रांनो, खूप जास्त जलद गतीने या सेक्शनमध्ये काम सुरू आहे। वर्धा ते कळंब ऑलरेडी ट्रेनसुद्धा सुरू झाली आणि 2 ते 3 मेजर ब्रिजचे कामसुद्धा मित्रांनो या ठिकाणी जलद गतीने सुरू आहे। 2024च्या एंडिंगपर्यंत हे सर्व मेजर ब्रिज बनून पूर्ण होईल। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।